कृष्ण. पुरुषोत्तम मासाच्या या पवित्र कथा मालिकेत आपले मनपूर्वक स्वागत आहे. भगवान श्रीहरींना अत्यंत प्रिय असा हा मंगलमय अधिक मास चालू आहे आणि या पवित्र काळात आपण भगवानाच्या महिमेचे वर्णन करणाऱ्या सुंदर कथा श्रवण करत आहोत. तर चला आजची ही अद्भुत अधिक मास व्रत कथा मराठीतून ऐकूया. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नारायण, तुम्ही अत्यंत योग्य कार्य केले आहे की मलमासाला माझ्याकडे घेऊन आलात. यामुळे तुमची कीर्ती सर्व लोकांत वाढेल. ज्या जीवाला तुम्ही स्वीकारता त्याला मीही स्वीकारतो. म्हणूनच आता मी या मासाला माझ्यासारखे श्रेष्ठत्व प्रदान करतो. माझे सर्व गुण, कीर्ती, ऐश्वर्य, पराक्रम, भक्तांना वरदान देण्याची शक्ती आणि ज्या कारणांमुळे मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे ते सर्व गुण मी या मासालाही प्रदान करतो. आता हा मास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाईल. या मासाचे नाव घेतल्यानेच जग पवित्र होईल. माझ्या समानत्वामुळे हा सर्व महिन्यांचा अधिपती ठरेल. जो या मासाचे पूजन करेल तो दुःख आणि दरिद्र्यापासून मुक्त होऊन माझी भक्ती प्राप्त करेल आणि शेवटी माझ्या धामात येईल. भगवान पुढे म्हणाले, इतर सर्व महिने सकाम आहेत, पण हा पुरुषोत्तम मास मी निष्काम आणि मोक्षदायी बनवला आहे. जो मनुष्य या अधिक मासात भक्तिभावाने पूजा, जप, दान आणि व्रत करेल तो निश्चितच मला प्राप्त होईल. चातुर्मास यज्ञ केल्याने स्वर्ग प्राप्त होतो, पण तेथील पुण्य संपल्यावर पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. परंतु जो श्रद्धा आणि नियमपूर्वक पुरुषोत्तम मासाचे पालन करेल तो आपल्या संपूर्ण परिवारासह माझ्या परमधामाला येईल. तेथून पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात यावे लागणार नाही. हे नारायण, मी स्वतः या मासाचा स्वामी झालो आहे. त्यामुळे या मासात माझी भक्ती करणारे भक्त मला अधिक प्रिय असतील. त्यांच्या इच्छा मी लवकर पूर्ण करीन. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, जे अज्ञानी लोक या मासाची उपेक्षा करतील, जप, दान करणार नाहीत, सत्कर्म करणार नाहीत, ते दुःख भोगतील आणि पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतील. पण जो भक्तिभावाने या मासात माझे पूजन करेल तो संपत्ती, संतती आणि सर्व सुख भोगून शेवटी माझ्या गोलोक धामाला प्राप्त होईल. असे मधुर वचन ऐकून भगवान नारायण अधिक मासाला सोबत घेऊन गरुडावर आरूढ झाले आणि वैकुंठ धामाला परत गेले. यानंतर आता आपण पुरुषोत्तम मासाशी संबंधित आणखी एक पवित्र कथा ऐकूया, गजेंद्र मोक्ष कथा. प्राचीन काळी दक्षिण भारतातील पांड्य देशात इंद्रद्युम्न नावाचा एक तेजस्वी आणि भगवान विष्णूचा महान भक्त राजा होता. संसारातील सर्व कर्तव्य पूर्ण करून त्यांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारला आणि मलय पर्वतावर एका कुटीत राहून तपश्चर्या सुरू केली. एकदा ऋषी अगस्त्य आपल्या शिष्यांसह तेथे आले. त्या दिवशी राजाचा मौन व्रत होता आणि ते भगवानाच्या ध्यानात लीन होते. पण ऋषींना वाटले की राजा त्यांचा अपमान करत आहे. क्रोधित होऊन त्यांनी शाप दिला, हा गर्विष्ठ राजा पुढील जन्मी हत्ती होईल. राजाने हा शाप भगवानाची इच्छा समजून नम्रतेने स्वीकारला आणि पुढील जन्मी तो गजेंद्र नावाचा हत्तींचा राजा झाला. स्वर्गीय त्रिकूट पर्वताच्या सुंदर वनात गजेंद्र आपल्या कुटुंबासह राहत होता. त्या वनात एक दिव्य सरोवर होते ज्यात सुवर्ण कमळे फुललेली होती. एकदा गजेंद्र आपल्या परिवारासह त्या सरोवरात स्नानासाठी गेला. तो जलक्रीडा करत असताना अचानक एका मगराने त्याचा पाय पकडला. गजेंद्र अत्यंत बलवान होता, पण मगराच्या पकडीतून स्वतःला सोडवू शकत नव्हता. हजारो वर्षे त्यांच्यात संघर्ष चालू राहिला. हळूहळू गजेंद्र अशक्त होऊ लागला. तेव्हा त्याला जाणवले, माझे मित्र, नातेवाईक मला वाचवू शकत नाहीत. आता फक्त भगवानच मला वाचवू शकतात. तेव्हा त्याने अत्यंत भावपूर्ण प्रार्थना केली, हे प्रभू, मी आपल्या शरण आलो आहे. कृपया मला या संकटातून आणि संसार बंधनातून मुक्त करा. गजेंद्राची करुण प्रार्थना ऐकून भगवान श्री विष्णू तत्क्षणी गरुडावर आरूढ होऊन तेथे आले. भगवानांना पाहताच गजेंद्राने आपल्या सोंडेने कमळ तोडून त्यांना अर्पण केले. भगवानांनी तत्काळ सुदर्शन चक्राने त्या मगराचा वध केला आणि गजेंद्राची सुटका केली. तो मगरही प्रत्यक्षात एका गंधर्वाचा शापित जन्म होता. भगवानांच्या स्पर्शाने त्यालाही मुक्ती मिळाली. भगवान विष्णूंनी गजेंद्राला सांगितले, जो भक्त सकाळी उठून तुझ्या या प्रार्थना म्हणेल त्याला मी मृत्यूनंतर वैकुंठ धाम देईन. असे सांगून भगवान श्रीहरी गजेंद्राला आपल्या सोबत वैकुंठ धामाला घेऊन गेले. ही होती पुरुषोत्तम मासात श्रवण करण्यास अत्यंत पुण्यदायी अशी गजेंद्र मोक्ष कथा. या पवित्र अधिक मासात भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करा, जप करा, कथा ऐका आणि सदैव त्यांच्या चरणकमळांचे ध्यान करा. हरी कृष्ण.